प्रश्न दुसरा, एक सामायिक समीकरणे सोडवा. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2, x + 7y = 10, 3x - 2y = 7. तर या समीकरणाला सोडवण्यासाठी ही जी एक सामायिक समीकरणे आहेत, एक सामायिक समीकरण कोणाला म्हणायचे? जे समीकरण आपल्याला ज्या समीकरणाचा आपण एकाच वेळी सोडवताना विचार करतो त्या समीकरणाला एक सामायिक समीकरण असे म्हणतात. ते समीकरण सोडवत असताना आपण आधी काय करायचं? सुरुवातीला या समीकरणाला नंबरिंग करायचं. म्हणजे आता x + 7y = 10, त्याला इक्वेशन नंबर 1, समीकरण नंबर 1, आणि 3x - 2y = 7 याला समीकरण नंबर 2 द्या. आता या समीकरणामध्ये आपल्याला कुठल्या तरी एका चलाचं काय करायचं आहे? निरसन करायचं आहे. निरसन करत असताना आपल्याला त्याच्या सहगुणक समान आहे की नाही चेक करायचं दोन्ही समीकरणामध्ये. जर नसेल तर काय करायचं? समीकरणाचे चलाचा सहगुणक आहे तो समान करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बेरीज आणि वजाबाकी असं करायचं. आता करत असताना काय करायचं? x + 7y = 10 हे समीकरण 1 आहे. 3x - 2y = 7 हे समीकरण नंबर 2 आहे. तर याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करायचं? समीकरण x मध्ये या ठिकाणी x ला आपण निरसन करूया. x ला निरसन करत असताना समीकरण 1 मध्ये या x चा सहगुणक 1 आहे, तर त्या x चा सहगुणक 3 करून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं? समीकरण 1 ला आपल्याला काय करायचं आहे? 3 ने गुणून घ्यायचं आहे. आता 3 ने गुणल्यानंतर समीकरण काय तयार होतं बघूया. 3x 3 असते 21y = 3 × 30. तर समीकरण नंबर 3 तयार झालेलं आहे. या समीकरणावर आपण काय केलं आहे? समीकरण नंबर 3 तयार केलेलं आहे. आता 3 समीकरण तयार झाल्यानंतर या समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे? 3x या ठिकाणी 3x भेटलेला आहे. तर आपण काय करूया? आता या सहगुणकाची वजाबाकी करूया. म्हणजे 1. तर समीकरण 1 व 2 ची अशी येऊया आपण. समीकरण 1 व 3 ची वजाबाकी करूया. आता समीकरण 3x एकाखाली एक लिहून देऊया. 3x - 2y = हे 7 समीकरण नंबर 2 आहे. आणि या ठिकाणी तिसरं समीकरण आहे 3x + 2y 3x + 2y (3x + 21y = 30). या समीकरणाची आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी करायची. त्यामुळे आपण चिन्ह देऊया वजाबाकीच. तर हे चिन्ह प्लस आहे, या ठिकाणी काय होतं? मायनस होतं. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. तर समीकरणाची वजाबाकी. आणि इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. तर या ठिकाणी काय होईल? प्लस मायनस इंटू प्लस, दॅट इज मायनस. तर या ठिकाणी आता काय करूया? या ठिकाणी 3x काय होतं? या ठिकाणी कट होऊन जातो, कॅन्सल होतं. आणि या ठिकाणी मायनस मायनस आहे दोन्ही. 21 -21 -2 या ठिकाणी -23 होतं. इज इक्वल टू -30 + 7. तर या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. इथं मायनस आहे मोठी संख्या आणि 7 आहे. तर मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला येतं. त्यामुळे या ठिकाणी काय शिल्लक राहतं? 23 शिल्लक राहतं. आता या ठिकाणी आपल्याला y ची किंमत काढायची आहे. मायनस मायनस हे कटून जातो. या ठिकाणी 23/23 या ठिकाणी येतं. आणि या ठिकाणी येते y ची किंमत y = 1. तर अशा पद्धतीने y ची किंमत काय येते? 1 येते. आता पुढे समीकरणामध्ये आपण सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी काय करायचं आहे? y ची किंमत समीकरणात 2 किंवा 3 मध्ये ठेवायचं आहे आणि x ची किंमत आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायची आहे. तर चला आपण y ची किंमत काय करूया? पुट करूया. y = 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 कुठे आहे? तर समीकरण 2 या ठिकाणी दिलेलं आहे. तर समीकरण 2 या ठिकाणी y ची किंमत 1 या ठिकाणी काय करायचं? आपल्याला समीकरण 2 मध्ये ठेवूया. समीकरण 2 या ठिकाणी दिलेलं आहे. तर समीकरणामध्ये y = 1 या ठिकाणी आपल्याला पुट करायचं आहे. तर या ठिकाणी 3x - 2 × 1 = 7. या समीकरणामध्ये y ची किंमत आहे ती 1 आहे. ती 1 आपण काय केलं? पुट केलेली आहे. आता पुट केल्यानंतर आपल्याला काय करायचं? 3x - -2 = 7. तर 3x, आता हे 2 तिकडे पाठवा. इकडे मायनस आहे, तिकडे प्लस होईल. 7 + 2. तर या ठिकाणी 3x = 7 + 2 हे 9 होतं. आता आपल्याला x ची किंमत काढायचं आहे. इकडे गुणाकारामध्ये तिकडे काय होईल? 3 भागाकारामध्ये जाईल. तर 3 या ठिकाणी असं येईल. तर x = 3 × 3 = 9. अशा पद्धतीने आपल्याला x ची किंमत काय भेटते? 3 भेटते आणि y ची किंमत 1 भेटते. तर त्या उकल संच आपण या ठिकाणी लिहूया. उकल संच बरोबर x = 3 आणि y = 1. तर अशा पद्धतीने काय होतो? उकल संच. मित्रांनो, घेऊन आलेले आपण प्रश्न क्रमांक 3 सराव संच 2 1.1 सराव संच 1.1 यामधला प्रश्न क्रमांक दुसऱ्या मधला तिसरा क्वेश्चन.
तर या ठिकाणी 2x मायनस 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13 असे दोन समीकरण या ठिकाणी दिलेले आहेत. तर सुरुवातीला आपण काय करूया, त्याला नंबरिंग करून घ्या. तर नंबरिंग करूया. हे आहे पहिलं समीकरण 2x मायनस 3y बरोबर 9, त्याला समीकरण नंबर 1 म्हणूया. त्यानंतर आपलं दुसरं समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 13, हे समीकरण नंबर या ठिकाणी काय आहे, 2 आहे. आता चेक करायचं काय, कुठलं सहगुणक समान दिसतोय की नाही, आपल्याला दिसत आहे. तर x चा सहगुणक या 2 आहे, 2 आहे, 3 चा या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 1 आहे. तर या ठिकाणी सहगुणक आपल्याला समान दिसत आहेत, त्यामुळं एकाच सहगुणक आपल्याला समान दिसत, त्यामुळे x ला आपण काय करूया, निरसन करूया. एलिमिनेशन मेथड आहे. तर काय करूया आपण, समीकरण 1 व 2 यांची काय करूया, वजाबाकी करूया. वजाबाकी करत असताना काय करायचं आहे, समीकरण 2x मायनस 3y बरोबर 9 आणि या ठिकाणी 2x प्लस y बरोबर 13 या समीकरणाची आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायचे. त्यामुळे काय होतील, चिन्ह विरुद्ध होतील आणि चिन्ह विरुद्ध झाल्यानंतर काय होईल, या ठिकाणी त्या दोन समीकरणाची वजाबाकी होईल. या ठिकाणी मायनस, या ठिकाणी चिन्ह चेंज करा, मायनस या ठिकाणी मायनस, कारण प्लस इंटू मायनस यांचा गुणाकार मायनस येतो, तर या ठिकाणी गुणाकार मायनस झालेला आहे. या ठिकाणी आता वजाबाकी करूया. 2x गेट कॅन्सल, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे, त्यामुळे दोन्ही कॅन्सल झाले. आता या ठिकाणी मायनस 3y मायनस y, या ठिकाणी मायनस 4y या ठिकाणी तयार होतील आणि या ठिकाणी मायनस 13 मधून 9 गेले, तर 13 मधून 9 गेल्यानंतर 9 मायनस 4 शिल्लक राहतात आणि या ठिकाणी y बरोबरची जी किंमत आहे ती मायनस 4 भागिले मायनस 4 अशा पद्धतीने मायनस मायनस कटून जातं आणि या ठिकाणी शिल्लक राहते. म्हणून 4 1 4 4 1 4, तर y ची किंमत या ठिकाणी तुम्हाला काय भेटलेली आहे, 1 भेटलेली आहे. आता एक ही किंमत काय करायचं, समीकरण मध्ये आपल्याला काय करायचं, पुट करायचं कुठल्या तरी. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता आपण समीकरण कुठल्याही तुम्ही एका समीकरणामध्ये ठेवू शकता, आपण 2 मध्ये ठेवत आहोत. तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया आपण. तर या ठिकाणी y ज्या ठिकाणी दिसते त्या ठिकाणी काय करायचं, पुट तुम्हाला 1 करायचं आहे बरोबर 13. तर 2x या 1 ला ट्रान्सपोज करूया आपण या साईडला, 13 मायनस 1, तर 2x बरोबर 12, तर x बरोबर 12/2, तर x बरोबर या ठिकाणी 6 ही किंमत आपल्याला काय दिली आहे, भेटलेली आहे. तर उकल संच आपला काय तयार होणार आहे, तर उकल संच आहे x बरोबर 6 आणि y बरोबर 1. तर अशा पद्धतीने आपल्याला काय होतो, उकल संच होतो. हे आहे प्रश्न क्रमांक 3 आहे. 5m मायनस 3 बरोबर 19 आणि m मायनस 6n बरोबर मायनस 7. तर या क्वेश्चनला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, एक सामायिक समीकरण आहे. एक सामायिक समीकरणाला आपण काय करूया, ॲज इट इज जसं तसं घेऊया. या ठिकाणी 5m मायनस 3n बरोबर 19 समीकरण नंबर 1 आणि त्यानंतर आहे m मायनस 6n बरोबर मायनस 7, हे समीकरण नंबर 2. तर 1 व 2 या ठिकाणी समीकरण दिलेलं आहे. तर 1 व 2 या समीकरणामध्ये सहगुणक कोणाचं समान आहे की नाही चेक करा. जर तुम्हाला m ला निरसन करायचं असेल तर m चे इक्वेशन नंबर 2 ला तुम्हाला 5 ने गुणावं लागेल आणि जर तुम्हाला n ला सहन करायचं, सहगुणक समान करायचं असेल तर 6 आहे तर 3 आहे, तर समीकरण 1 ला काय करा, 3 तुम्हाला 2 ने तुम्हाला काय करा, मल्टिप्लाय करावं लागेल, गुणावं लागेल. तर आपल्याला काय करायचं, सुरुवातीला आपण या ठिकाणी m ला सहगुणक समान करून घेऊया. समीकरण 2 ला या ठिकाणी 5 आहे तर आपण 5 ने गुणूया, 5 ने गुणून काय भेटतं आपल्याला बघा, 5 ने गुणिले m 5m मायनस 5 7 30n बरोबर 5 7 35, हे आहे समीकरण नंबर 3. तर आता काय करूया आपण, समीकरण 1 आणि 3 ची काय करूया, वजाबाकी करूया, कारण या ठिकाणी प्लस आहे, दोन्ही पण प्लस आहे, त्यामुळे ते वजाबाकी करायला, वजाबाकी केल्यामुळे काय होतं, एका प्लस आणि मायनस असेल तर ते कट करून जातं, कॅन्सल होतं. तर आता आपण काय करूया, समीकरण 5 ने गुणूया आणि आता काय करूया, समीकरण 1 व 3 ची काय करूया, वजाबाकी करूया. वजाबाकी करूया, एका खाली एक ची मांडणी करूया. 5m मायनस 3n बरोबर 19 आणि या ठिकाणी 5m मायनस 30n बरोबर मायनस 35 अशा पद्धतीने आपल्याला काय केलंय, या ठिकाणी भेटलेलं आहे. आपल्याला काय करायचं, काय वजाबाकी करायचं, तर या ठिकाणी वजाबाकी करूया. वजाबाकी करत असताना साइन चेंज करा. या ठिकाणी प्लस इंटू मायनस इज मायनस, मायनस इंटू मायनस इज प्लस, मायनस इंटू मायनस इज
प्लस साइन चेंज झालेले आहेत. आता करूया आपण वजाबाकी. तर 5m मायनस 5m हे जे कॅन्सल होऊन जातो. आता या ठिकाणी प्लस 30 आहे आणि मायनस 3 आहे. तर या ठिकाणी आपण काय करूया, 30 मधून 3 मायनस होतात. तर या ठिकाणी राहतात किती, 27 n शिल्लक राहतात. आणि या ठिकाणी 35 आणि 19 यांची बेरीज होते, कारण याचं मायनस होतं, इथं प्लस झालेलं आहे. तर 9 5 14 4 हातच्याला 1 आणि 3 1 4 आणि 1 5 या ठिकाणी 54 भेटलेला आहे. आता आपण काय करूया, यांची व्हॅल्यू काढायची, आपल्याला किंमत काढायचं. 54 भागिले या ठिकाणी काय होतं 27. तर यांची किंमत आपल्याला भेटते n बरोबर 2. आता ही n आलेली किंमत आपण समीकरण कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवा, त्याच्यामुळे काय भेटतं आपल्याला, m ची किंमत भेटते. आपण काय करूया, समीकरण 1 मध्ये काय करूया, n ची किंमत ठेवूया. इथं तसं लिहूया आपण n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये 1 मध्ये ठेवूया. 1 मध्ये, आता 1 मध्ये ठेवताना समीकरण 1 कोणतं आहे बघा, हे समीकरण 1 आहे. या ठिकाणी 5m मायनस 3 गुणिले 2 ज्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं तिथे ठेवूया. 19 म्हणजे यांच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, 2 ला पुट करायचं, ठेवायचंय. आता हे सॉल्व्ह करा आणि सॉल्व्ह केल्यानंतर काय बघता बघा, 3 2 6 बरोबर 19. आता हे मायनस आहे, या ठिकाणी 5m बरोबर 19 इकडे अधिक 6 होऊन जाईल आणि हे 5m बरोबर 19 आणि 6 या ठिकाणी 25 होतात. आणि आता आपल्याला काय करायचं, m ची किंमत काढायची आहे, म्हणून 25 भागिले 5 होतं, कारण या ठिकाणी गुणाकार काय होईल, भागिले होईल. त्यामुळे आता सॉल्व्ह करूया. m ची किंमत आपल्याला भेटते 5 1 5 5 5 25. तर या ठिकाणी 5 m ची किंमत आपल्याला काय भेटलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपला अवकल संच असे आपला उत्तर असणार आहे. आपलं x ची किंमत x बरोबर m बरोबर 5 आणि n बरोबर 2 हे आपले काय आहेत, उकल संच आहेत. हे आहे तुमचं उत्तर. आणि आता बघूया पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 5 आहे आपला, 5x अधिक 2y बरोबर -3 आणि x अधिक 5y बरोबर 4. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे निरसन पद्धतीने, एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तर एलिमिनेशन मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सहगुणक समान करून घ्या. सहगुणक समान या ठिकाणी दिसत नाही, तर आधी सुरुवातीला नंबरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. नंबरिंग करा बरोबर -3 ज्या स्टेप करताय त्या स्टेपला तुम्ही नंबरिंग करा. अधिक 5y बरोबर 4. तर इक्वेशन नंबर हे 1 आहे आणि हे इक्वेशन नंबर 2 आहे. तर समीकरण 1 आणि 2 याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, समीकरण 1 चा सहगुणक जो आहे तो त्या ठिकाणी वरती 1 नंबरचा 5 आहे आणि 2 नंबरचा काय आहे 1 आहे. तर सहगुणक आपण समान करून घेऊया. x ला निरसन करायचं, आपल्याला काढून टाकायचं आणि दुसऱ्या समीकरणाची व्हॅल्यू काय म्हणजे त्यालाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी काय करूया, समीकरण 2 ला 5 ने गुणून काय तयार होतं बा, समीकरण 2 ला 5x 5 गुणिले 5 5 5 25y बरोबर पाऊण चौक 20. अशा पद्धतीने समीकरण नंबर 3 आपल्याला काय केलं आहे, मिळालेलं आहे. आता समीकरण 3 भेटलेलं आहे, तर समीकरण 1 आणि 3 ची आपण काय करूया, वजाबाकी करूया. तर या ठिकाणी असं मांडूया, लिहूया आपण समीकरण 1 व 3 काय करूया, वजाबाकी करूया. वजाबाकी करू. तर समीकरण 1 आहे 5x अधिक 2y बरोबर -3 आणि या ठिकाणी 5x अधिक 25y बरोबर 20. तर काय करायचं, आपल्याला वजाबाकी करायचं, त्यामुळे सगळी चिन्ह चेंज करायची. मायनस मायनस या ठिकाणी मायनस का केलेलं आहे माहिती आहे तुम्हाला, कारण प्लस इंटू मायनस इज मायनस, मायनस इंटू प्लस इज मायनस, मायनस इंटू प्लस इज मायनस. तर इथे काय करायचं, आपल्याला वजाबाकी करायचं फायनल स्टेपमध्ये. 25 मधून आपल्याला 2 काय करायचं या ठिकाणी काढायचं आहे. तर इथं -23y शिल्लक राहतात आणि -23 -3 तर या ठिकाणी -23 या ठिकाणी तयार होतात. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, y ची किंमत आपल्याला काय करायची या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. -23 तर या ठिकाणी y ची किंमत भेटते आपल्याला, मायनस मायनस गेट कॅन्सल, 23 गेट कॅन्सल, या ठिकाणी 1 भेटते. अशा पद्धतीने y ची किंमत आपल्याला भेटलेली आहे 1. आता आपल्याला काढायचं आहे समीकरण y ची किंमत भेटल्या, x ची किंमत काढायची, त्यामुळे y ची किंमत एका समीकरणामध्ये ठेवून टाकूया. समीकरण 1 मध्ये y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तर चला ठेवूया. तर 1 मध्ये काय होतं बघूया, y ची किंमत 5x आहे अधिक 2 गुणिले 1 ठेवूया. इथं -3 आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, बे बरोबर -3. तर आता इथं काय करायचं आहे, 5x बरोबर -3 आहे आणि इथं -2 आहे, कारण या ठिकाणी +2 आहे, तिकडे मायनस जाऊन 2 होतं.
आणि या ठिकाणी आता सॉल्व्ह करत असताना 5x बरोबर -2 -3 या ठिकाणी -5 भेटतात. तर x बरोबरची किंमत आपल्याला काढायची आहे -5 भागिले +5 बरोबर x बरोबर या ठिकाणी भेटलेलं आपल्याला -1 कारण या ठिकाणी 5 5 गेट कॅन्सल होतो आणि शिल्लक राहतं ते -1 आणि उकल संच आपल्याला भेटलेला आहे. तर उकल संच आपल्याला लिहिणं खूप गरजेचं आहे कारण याच्यासाठी आपल्याला अर्धा मार्क काय केलेला आहे बोर्डाला ठेवण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी x बरोबर काय भेटतं आपल्याला -1 आणि y बरोबर काय होतं 1 याच्या पद्धतीने किंमत भेटते.